शेतकरी बांधवांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 332 कोटी निधी मिळालेली आहे मंजूर। आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे। या शेतकऱ्यांना मिळणार आहे अनुदान। चला तर मग पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी बांधवांना अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मान्सूननंतर पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। 2,46,188 शेतकऱ्यांसाठी 332 कोटी 96 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। वाढीव दरासह मदत मंजूर झाली आहे। 27 व 29 दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। कपाशी आणि तुरीला जोरदार फटका बसला होता। त्यामुळे नुकसान भरपाईसाठी 207 कोटी रुपये 92,64,810 रुपयांचा निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती। नंतर शासनाने हेक्टरची मर्यादा वाढवल्याने त्यानुसार नवा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आला आहे। दोन्ही प्रस्तावांना एकत्रितपणे महसूल विभागाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे। SDRFच्या निकषानुसार याआधी 2 हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जात होती। शासनाने हे प्रमाण 3 हेक्टरच्या मदतीपर्यंत वाढवण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे। 1,500 रुपये ऐवजी 13,500 रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी 17,000 रुपये ऐवजी 27,000 रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 22,500 रुपये ऐवजी 36,000 रुपयांची मदत देण्यात आहे। गत वर्षापासून शासनातर्फे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे आर्थिक मदत दिली जाते। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या पेट्रोलवरती अपलोड आवश्यक करणे गरजेचे आहे। तहसील स्तरावरून कार्यवाही करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ते असे नुकसान क्षेत्र पाहून घेणं, फळपिके सोडून जिरायती क्षेत्र 1,38,000 आणि त्याचबरोबर फळपिके सोडून बागायती क्षेत्र 44,000 हेक्टर, फळपिके 6,000 हेक्टर अशा प्रकारे